बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महामोर्चा सकाळी 11 वाजता डॉक्टर आंबेडकर चौकातनं होणार मोर्चाला सुरुवात। बीडमधील महामोर्चाला शरद पवार जाणार नाहीत। शरद पवारांचे इतर काही नेते दिल्लीला जाणार। खंडणी प्रकरणी सीआयडीकडनं वाल्मिकरांच्या पत्नीची चौकशी। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील बीड पोलीस ठाण्यात चौकशी। दोन बहिणींच्या हत्येच्या निषेधार्थ राजगुरुनगरमध्ये बंदची हाक। शहरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन। राज्यावर अवकाळी पावसाचं संकट। धुळे, वरणगाव, मनमाड, सोलापूरला पावसानं झोडपलं। द्राक्ष, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त। मुंबईच्या घाटकोपर परिसरात भरधाव टेम्पोनं पादचाऱ्यांना चिरडलं। एका महिलेचा मृत्यू, 5 ते 6 जण जखमी। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार। अंत्यदर्शनासाठी राजकीय नेते राहणार हजर। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या आणि सविस्तर बातमीनं। संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी मराठा समाजानं लातूरच्या रेणापुरात भव्य असा मोर्चा काढला आणि बीडमध्ये होणाऱ्या महानिषेध मोर्चाची एक प्रकारे झलकच या मोर्चामध्ये बघायला मिळाली। आणि या मोर्चात संतोष देशमुख यांच्या लेकीनं केलेल्या आवाहनामुळे आंदोलनकर्ते गहिवरून गेले। तर रेणापुरात काय घडलं आणि शनिवारच्या म्हणजे आजच्या मोर्चाची कशी तयारी केली गेली आहे याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात। आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले। आमचं सगळं कुटुंब मागे सारले आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या। तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा। हा आक्रोश आहे एका लेकीचा, आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या मुलीचा। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। हा आक्रोश आहे संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा। आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नव्हे तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातल्या संशयितांना अटक व्हावी यासाठी शुक्रवारी लातूरच्या रेणापुरात मराठा समाजानं मोठा मोर्चा काढला। या मोर्चात संतोष देशमुखांची दोनही मुलं वैभवी आणि विराज सहभागी झाले। आरोपींवर कारवाई करण्याच्या मागण्यांचं निवेदन या मोर्चाद्वारे तहसीलदारांना सादर करण्यात आलं। या मोर्चाला संबोधित करताना वैभवी कमालीची भावूक झाली आणि आपल्या वडिलांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार वैभवीनं व्यक्त केला। असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून। आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नव्हे तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। रेणापुरातल्या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेले। तर या हत्ये प्रकरणातल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, लोकांचा अंत पाहू नका असं आवाहन आंदोलनकर्त्यांनी केलं। उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं, ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे। हे लोकांचा आता म्हणजे अंत पाहायची वेळ शासनानं बघू नये, कारण लोकांचा अंत आता संपत आलेला आहे। रेणापूर पासून ही टिनगी जी पेटलेली आहे, महाराष्ट्र पेटायला आता वेळ होणार। संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी 28 डिसेंबरला बीडमध्ये विराट मोर्चाचं आयोजन केलं गेलंय। शनिवारी निघणाऱ्या निषेध मोर्चाच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं तगडा बंदोबस्त तैनात केलाय। शनिवारी बीडमध्ये निघणाऱ्या निषेध महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी बॅनरबाजीही पाहायला मिळते। मस्ताजोग प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी लावून धरली आहे।
शनिवारच्या निषेध मोर्चात सर्वपक्षीयांच्या सहभागाची शक्यता आहे, पण मस्साजोग प्रकरणात बीडमधल्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यानं सरकारची कोंडी झाली आहे हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8. आणि आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. राज्य सीईटी सेलनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. नवीन वर्षात जीएसटी, व्हिसा नियम आणि मोबाईल डेटा शुल्कामध्ये वाढ होणार आहे, तर एलपीजी गॅसच्या दरात देखील वाढ होणार आहे. सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 24 कॅरेटचं सोनं 299 रुपयांनी वाढलं असून 76,635 रुपये तोळा झालंय, तर चांदीच्या दरात 394 रुपयांनी वाढ झाली असून चांदीचे दर 88,040 रुपयांवरती पोहोचलेत. सर्वोच्च न्यायालयानं सर्व वाहनांवरती उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्याचे निर्देश दिलेत. शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना बसवण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी परिवहन विभागाकडून 3 कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या प्रदूषणाचा आता कहर व्हायला सुरुवात झाली. विशेषतः दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराला विषारी धुरक्याचा वेढा वाढलाय, तर धूळ आणि धुरक्यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. शहरामध्ये बांधकाम आणि पिने वालों को पिने का बहाना चाहिए असं म्हणत दारूचे पेक ढोसणाऱ्यांमुळे भांडणं, मारहाणी तसंच अपघात घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी 31ला हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला केवळ 4च पेक देण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशनने घेतलाय. नवीन वर्ष अवघ्या 4 दिवसांवरती येऊन ठेपलेलं असताना शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासोबतच 8 अप्पर पोलीस, 2184 पोलीस अधिकारी आणि 12,048 पोलीस हवालदार असा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. नवीन वर्षात जीएसटी, व्हिसा नियम आणि मोबाईल डेटा शुल्कामध्ये वाढ होणार आहे, तर एलपीजी गॅसच्या दरात देखील वाढ होणार आहे. उल्हासनगरमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्याच्या अड्ड्यावरती पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतलं असून अंमली पदार्थांचा साठा देखील जप्त केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी फक्त 2च दिवस शिल्लक आहेत. वर्षाअखेरीस मालमत्ता कर भरा, नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं मालमत्ताधारकांना दिलाय. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचतं, त्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मार्ग काढण्यासाठी आता 58 ठिकाणी दुप्पट व्यासाची पाईपलाईन बदलण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या प्रदूषणाचा आता कहर व्हायला सुरुवात झाली आहे. विशेषतः दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराला विषारी धुरक्याचा वेढा वाढलाय, तर धूळ आणि धुरक्यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. बीडीडी चाळ प्रकल्पासाठी सीबीआरईची नेमणूक करण्यात आली आहे. वरळी नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्याचा पर्याय सुचवण्यात येणार आहे. कल्याणमधील अत्याचार करून हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि हा आरोपी मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं तपासणीमधून समोर आलंय. सर्वोच्च न्यायालयानं सर्व वाहनांवरती उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्याचे निर्देश दिलेत. शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना बसवण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी परिवहन विभागाकडून 3 कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. धाराशिवच्या येडशी अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्यासाठी प्रतिकूल परिस्थिती बघून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घेऊन सोडण्याची शिफारस व्याघ्र संनियंत्रण समितीनं घेतली आहे आणि तशी शिफारस वरिष्ठ पातळीवरती पाठवण्यात आली आहे. शहरात बांधकाम आणि रस्ते कामांमधनं उडणाऱ्या धुळीमुळे वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आता अत्याधुनिक मिस्ट कॅनॉन यंत्राद्वारे पाणी फवारणीचं काम सुरू केलंय. सर्व 24 विभागांमध्ये याचा वापर सुरू करण्यात आला असून 100 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. बेस्टच्या अपघातामध्ये वाढ झाल्यामुळे पालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे. बेस्टच्या ताफ्यातील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हर्सना सुरक्षित ड्रायव्हिंगचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ड्रायव्हर्सना सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण दिलं जाणार असल्यामुळे पालिकेच्या गाड्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. मृदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त पदं भरण्याबाबत संजय राठोडांनी भाष्य केलं. सध्या 660 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आणखी 3000 पदं भरण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं.
माजी क्रिकेटर विनोद कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टर विवेक द्विवेदींनी दिली आणि तर विनोद कांबळींवरती यापुढे मोफत ट्रीटमेंट केली जाणार आहे. राज्यभरात थंडीचा कडाका वाढता सुक्या मेव्याच्या उत्पादनावरती सुद्धा मोठा परिणाम झालाय. विविध प्रकारच्या सुक्या मेव्याच्या दरात 15 ते 20% वाढ झाली आहे. सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 24 कॅरेटचं सोनं 299 रुपयांनी वाढलं असून 76,635 रुपये तोळा झालंय. तर चांदीच्या दरात 394 रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर आता 88,040 रुपयांवर पोहोचले. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथे रात्री भूकंपाचा धक्का बसला. 4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती.